2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील आता सर्व लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। अखेर खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सप्टेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आता परवानगी दिलेली आहे व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। होय लाडक्या बहिणींनो, आता 1500 रुपये सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये असे 2 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल 2330 रुपये वाटप करण्याचा आता एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे। तुम्ही म्हणत असाल गॅस सिलेंडरची का, तर होय आता नवरात्र सण आलेला आहे, तर आता नवरात्र सण लाडक्या बहिणीला मोठा दिलासा देण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीला ऑक्टोबर म्हणजे आता पुढचा ऑक्टोबरचा हप्ता लवकर द्यायचा आहे, मात्र ऑगस्टच्या हप्त्यासोबत सप्टेंबरचा हप्ता द्यायचा होता, मात्र सप्टेंबरचा हप्ता देण्यास उशीर झाल्यामुळे बहिणी नाराज झालेल्या होत्या। मग बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी आता सर्व बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल रक्कम आता वाटप करण्याच्या सूचना एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आहेत। फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे, ते काम केलं की गॅस सिलेंडरचे पैसे 100% मिळतील। ते कोणतं काम करायचं पुढे सांगणार आहोत, त्यासाठी आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे पैसे 1500 रुपये वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील आता तुम्हाला दाखवणार आहे। त्या यादीत जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचे पैसे टोटल आता मिळून जाणार आहेत। सर्व काय बघण्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती रोजची रोज तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे। व प्रत्येकाने एक छोटंसं काम करायचं आहे, ते म्हणजे आपापल्या जिल्ह्याचं नाव जे आहे ते कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुमचा कोणता जिल्हा आहे त्याचं नाव कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता मिळणार ती माहिती देखील नक्की दिली जाईल। तर चला पाहूयात। तर बघू शकता अखेर लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। त्या ठिकाणी बघू शकता अखेर एकनाथ शिंदेंकडून लाडक्या बहिणींसाठी आता मोठी गोड बातमी आलेली आहे। नवरात्र उत्सव आता गोड होणार असून लाडक्या बहिणीची चिंता संपलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात लवकरच आता सप्टेंबरच्या हप्त्याचे पैसे सरकार देत असल्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत। एवढंच नाही तर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील टोटल रक्कम वाटपाचा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून झालेला असून पूर्ण रक्कम आता 18 जिल्ह्यात मध्ये सोडण्यास परवानगी मिळालेली आहे। बघू शकता 18 जिल्ह्यांची यादी सरकारने आता जाहीर केलेली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात सप्टेंबरचे 1500 व गॅस सिलेंडरचे आता सर्वांना 100% 830 रुपये मिळणारच आहेत। पण आता इकडे बघा सरकारने एक सांगितलं आहे, ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल अशा महिलांच्याच बँक खात्यात सप्टेंबरचा हप्ता लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील। अन्यथा जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं नाही तर मग तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता खूप उशिरा मिळू शकतो व गॅस सिलेंडरचे तर पैसे मिळणार नाहीत। मग तुम्हाला आता जर सप्टेंबरचा हप्ता लवकर 1500 आता लगेच पाहिजे असतील व गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये पाहिजे असतील तर त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। मग पहिल्या यादीत नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागतील। मग ती कोणती कामे आहेत या व्हिडिओच्या पुढे सांगतो। ती कामे करण्यासाठी आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, मग तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये गॅस सिलेंडरचे 830 रुपये दोन्ही हप्त्याचे पैसे 100% मिळतील। मात्र त्यासाठी आता 2 मिनिटे वेळ काढून फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता ते पाहण्यापूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहे तर चला आता जिल्ह्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनं अखेर जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली। तर यात येथे स्पष्टपणे सांगितलं आहे, लाडक्या बहिणीनं बघू शकता आता सण उत्सव असल्यामुळे सप्टेंबरचे 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये एकनाथ शिंदे साहेब यांनी मंजूर केलेले आहेत। तुम्हाला माहितीच असेल एकनाथ शिंदे यांनी कोणता शब्द दिला किंवा निर्णय घेतला तर ते पूर्ण काम केल्याशिवाय मागे हटत नाहीये। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंनी शब्द दिलेला आहे, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हे पैसे पूर्णपणे जमा करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। पुढे बघू शकता एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की मी दिलेला शब्द पूर्ण करत असतो, त्यामुळे काळजी करू नका। आता या 18 जिल्ह्यांची यादी आम्ही दिलेली असून या 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे वाटप होणार आहे। दिवाळीपूर्वीच लाडक्या बहिणीला मोठं गिफ्ट आम्ही देणार असून 830 रुपये देखील गॅस सिलेंडरचे दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणीला आम्ही देत आहोत व 1500 रुपये तर आता सप्टेंबरचा हप्ता आम्ही सोडत आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आता कोणत्याही लाडक्या बहिणीला कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्व माता भगिनींसाठी आलेली आहे।
आहे असं आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटप कोणत्या 18 जिल्ह्यामध्ये होत आहे, यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो. म्हणजे सप्टेंबरचा हप्ता लवकरात लवकर मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे पण इथून पुढे 100% मिळतील. ज्यांना आधी गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नव्हते त्यांना पण मिळणार आहेत, कारण काल आपला व्हिडिओ ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार आहेत. त्यांचं नाव पहिल्या यादीत आलेलं आहे. तुमचं पण नाव पहिल्या यादीत 100% येईल. आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सर्वात आधी सांगतो. तर आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे सरकारने माहिती दिलेली असून आता 1500 रुपये व गॅस सिलेंडरचे 830 रुपये पहिला जिल्हा जाहीर केला आहे बीड जिल्ह्यात जाहीर झालेले असून लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात टोटल रक्कम एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप होणार आहे. बघू शकता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला व 133 कोटी रुपये बीड जिल्ह्यासाठी आता जाहीर झालेले आहेत. 133 कोटी रुपयाची रक्कम आता टोटल पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कोणीही कसलीही काळजी व चिंता करू नका. 133 कोटी रुपये रक्कम आता पूर्णपणे माता भगिनींच्या बँक खात्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यात येणार असून डायरेक्ट पैसे पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये बघू शकता गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांना आम्ही देणार असल्याचं शिंदेंनी सांगितलं आहे व 1500 रुपये आता सप्टेंबरचा हप्ता देखील आता सोडण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला असून यामध्ये आता बीड जिल्ह्याचं देखील सरकारने नाव घेतलेलं आहे. एवढंच नाही तर इकडे बघा मुंबईमध्ये बैठक झाली व आता पैसे पाठवण्यासाठी सरकारने सरकारी अधिकाऱ्यांकडे याद्या पाठवल्या. त्या यादीमध्ये सरकारने किती जिल्ह्यांची नावे टाकली तर त्यामध्ये 18 जिल्ह्यांची नावे टाकली. तर त्याच 18 जिल्ह्यांच्या नावामध्ये बीड जिल्ह्याचं देखील नाव आता सरकारने घेतलेलं असून बीड जिल्ह्यात देखील पूर्णपणे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहे. तर चला आता सरकारने अजून कोणत्या जिल्ह्यांची नावे यादीमध्ये टाकलेली आहेत आता पुढच्या जिल्ह्यांची पण नावे सांगतो. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर कोणत्या क्षणी काही तासातच 1500 सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये आता 100% येणार आहेत. मोबाईलवरती मेसेज येऊन जातील असं एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सांगितलेलं आहे. तर चला पुढच्या देखील याद्या आता आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत त्यांची पण यादी तुम्हाला दाखवत आहे. इथे बघू शकता 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता वाटप होत असल्याचे एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे. डायरेक्ट 2 हप्ते आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होत असल्याने सर्व बहिणीला दिलासा मिळालेला आहे. सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत. तर बघू शकता पुढील याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत. तर पुढचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला असून पुढील जिल्हा मुंबई जिल्हा, कारण आता मुंबईमध्येच बैठक बोलावली. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा बघायला मिळत होते. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 वाटपासाठी आपण 10 जिल्ह्यात पूर्ण पैसे पाठवू. पण त्यातच एकनाथ शिंदे साहेब म्हटले की अजून 8 जिल्हे त्यामध्ये ऍड करा, म्हणजे 8 जिल्ह्यांची नावे टाका. टोटल 18 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे देऊ असं शिंदे साहेब म्हटले. व त्यानंतर शिंदे साहेब यांनी सांगितलं की गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आपण देऊन टाकू असं देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग लगेच मुख्यमंत्र्यांनी आता जी आहे ती जार काढला व आता टोटल रक्कम 1500 सप्टेंबरचे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये टोटल 18 जिल्ह्यात देण्याचं त्यांनी ठरवलेलं असून आता या 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे आता कोणत्या क्षणी जमा होऊन जाणार आहेत. त्यामुळे आता कुणालाही काळजी व कसली चिंता करायची नाहीये. यामध्ये आता मुंबईचं पण नाव आलेलं असून मुंबईचं पण नाव सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुणीही काळजी व कसली चिंता आता करत बसू नका. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू होत आहेत व किती वाजून किती मिनिटाला कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार आहे आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन 3 मिनिटाचा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा फायदा होणार आहे. तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे 100% मिळणार आहेत. तर चला पाहूयात. तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या पण आलेल्या आहेत. त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती पण देतो. इथे बघू शकता स्पष्टपणे काय सांगितलं आहे. मुंबई या ठिकाणी बैठक झाली. थेट मुंबईतून आता 2 हप्ते बँक खात्यात येणार आहेत व चिंता करू नका, सप्टेंबरचे पैसे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत. व सरकारने दिवाळी गिफ्ट म्हणून ही भेट देखील जाहीर केलेली आहे. नवरात्र उत्सव प्रत्येक बहिणीचा गोड झाला पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं व अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की या 18 जिल्ह्यात पूर्ण पैसे पाठवा, कोणत्याही बहिणीला वंचित ठेवू नका, सर्वांच्या बँक खात्यात पैसे पाठवा असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. व त्यांनी अधिकाऱ्यांजवळ 18 जिल्ह्यांची लिस्ट दिलेली आहे. तर ती लिस्ट आता कोणती आहे, त्या लिस्टमध्ये काय काय आहे आता त्या लिस्टचा तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे. ते बघण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा. त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल तुमचा जिल्हा आहे का नाही व जिल्हा असेल तर किती वाजता हप्ता मिळणार आहे, आज मिळणार की उद्या दुपारी मिळणार, सर्व काही तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा. पुढे काय सांगितलं आहे तर बघू शकता. यामध्ये
आता सरकार लाडक्या बहिणीला दिवाळी भेट म्हणून ऑक्टोबरचा हप्ता जसा लवकर देण्याचा निर्णय ठरवलेला होता, म्हणजे गेल्या वेळेस एक लवकर हप्ते दिलेले होते, ते आता याच वर्षी देखील तीच परिस्थिती असून सप्टेंबरची व गॅस सिलेंडरचे पैसे वाटप होता, ऑक्टोबरचा हप्ता देखील लवकर देण्यात येणार आहे व आता त्यासाठी काम देखील लवकरात लवकर करून घ्या, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडर 430 रुपये जमा होतील व दिवाळी भेट म्हणून ऑक्टोबरचा हप्ता पण या सप्टेंबर महिन्यात तुम्हाला भेटू शकतो। त्यासाठी सरकारने फक्त तातडीने एक काम करा म्हणून सांगितलं आहे, ते काम जर केलं तर ऑक्टोबरचा हप्ता देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे। मग मिळवण्यासाठी काय करायचं आता ते बघण्यासाठी राहिलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला पुढच्या कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाला सुरुवात होत आहे, सर्वात आधी जिल्ह्यांची यादी देखील आपण बघूयात। पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून अमरावती जिल्हा देखील आता या ठिकाणी जाहीर झालेला आहे। अमरावती जिल्ह्यातील सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात 1500 रुपये, सप्टेंबरचे गॅस सिलेंडरचे 830 रुपये पूर्णपणे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीला दिलासा मिळणार आहे। इकडे बघू शकता 1500 प्लस 830 रुपये ही टोटल रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी व कसली चिंता करण्याची आता लाडक्या बहिणींना गरज पडणार नाही। यामध्ये बघू शकता डायरेक्ट दोन्ही हप्त्याचे पैसे 2330 रुपये वाटप होणार आहेत। गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरचे 1500 रुपये, टोटल हे 2330 रुपये सर्व बहिणीला नवरात्र उत्सव असल्यामुळे सरकार देणार आहे। ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत असतात त्या बहिणीला पण गॅस सिलेंडरचा हप्ता सरकार देणार आहे। त्यामुळे कसलीही काळजी व चिंता आता करत बसू नका। तर यामध्ये अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश आता सरकारने जाहीर केलेला असून या अमरावती जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप होणार आहेत। एवढंच नाही तर अमरावती जिल्ह्यासाठी 138 कोटी रुपयांचा निधी आता सरकारने जाहीर केलेला असून 138 कोटी रुपये ही पूर्ण रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे काळजी करू नका, कसली चिंता करू नका। अमरावती जिल्ह्यात देखील ही मोठ्या प्रमाणात रक्कम आता जाहीर करण्यात येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळत जाणार आहे। तर चला पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता पुढील याद्या आलेल्या असून इथे बघू शकता 3 याद्या आलेल्या आहेत। ज्यांचं नाव पहिल्या यादीत येईल त्यांना मोठा दिलासा। पहिल्या यादीत आता 38 कोटी म्हणजे इकडे बघू शकता 38 लाख बहिणीच्या बँक खात्यात हप्ता सोडण्यास आता सुरुवात होणार आहे। म्हणजे जर तुमचं नाव आता 3 याद्यापैकी पहिल्या यादीत आलं तर त्यामध्ये तुमचं नाव येईल व 38 लाख बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे 2 हप्ते सोडण्यात येणार आहेत। कारण आता पहिल्या यादीमध्ये 38 लाख बहिणींचं नाव सरकार घेणार आहे, त्यात आता 34 लाख बहिणींचं नाव घेतलेलं आहे। आता फक्त थोड्या बहिणी राहिलेल्या आहेत, त्यांचं पण नाव घेणार आहे। जर यामध्ये तुमचं पण नाव आलं तर तुम्हाला सर्वात आधी हप्ता मिळेल, अन्यथा जर तुम्ही ते काम पूर्ण केलं नाही तर तुमच्या ऐवजी दुसऱ्याचं नाव येईल व तुम्हाला हप्ता लवकर मिळायचा नाही। मग गॅस सिलेंडरचे पण पैसे नाही व सप्टेंबरचे पण पैसे लवकर मिळायचे नाहीत, मग हे हप्ते डायरेक्ट ऑक्टोबर मध्ये मिळू शकतात। मग आता लवकर हप्ते पाहिजे असतील तर आता फक्त राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन तुम्ही शेवटपर्यंत बघा। त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो, म्हणजे 2 हप्ते मिळतील। तर या ठिकाणी बघू शकता आता पहिल्या यादीत नाव जर आलं तर आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत, बँकेत मेसेज येईल व तुम्ही लगेच पैसे जाऊन आणू शकता। यामध्ये गॅस सिलेंडर 830 रुपये 100% मिळणार आहे, तो 1500 रुपये सप्टेंबरच्या हप्त्याचे 100% आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप केले जाणार आहेत। तर यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत तर चला आता त्यांची देखील यादी तुम्हाला एका मिनिटामध्ये सांगतो। त्यानंतर आता सर्वात आधी पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील लगेच सांगतो। तर इकडे बघा यामध्ये आता सर्वात आधी पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे धाराशिव जिल्हा। आता धाराशिव जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे आता वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्कम आता पूर्णपणे जमा करण्यात येणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट हप्ता आता वाटप करण्यात येणार असून लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे। या ठिकाणी बघू शकता 2 हप्त्याचे 2330 रुपये वाटपासाठी 168 कोटी रुपये आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे आता काळजी करायची नाहीये। तुम्ही म्हणत असाल एवढा मोठा निधी सरकारने का जाहीर केला, तर एवढा जास्त पैसे देण्याचं कारण म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण पैसे देण्यासाठी सरकारने तयारी केली आहे व सप्टेंबरचे पण पैसे द्यायचे आहेत, त्यामुळे एवढी रक्कम लागणार आहे। त्यामुळे 168 कोटी रुपये डायरेक्ट आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण वाटपाची तयारी होणार आहे। त्यामुळे कोणालाही कसलीही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही। एक सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर झालेला आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची देखील यादी व लिस्ट आता आपण बघूयात।
तर या ठिकाणी बघू शकता आता पुढच्या देखील याद्या आलेल्या आहेत. मात्र त्यापूर्वी एक धक्कादायक बातमी, मराठवाड्यातील 1.25 लाख लाडक्या बहिणींचा निधी आता थांबणार आहे. जर तुम्ही पण आता ही चूक केली असेल तर तुमचे पण पैसे थांबणार असून आता बहिणींनो इकडे लक्ष द्या, तुमचा देखील डायरेक्ट निधी थांबू शकतो. कारण आता मराठवाड्यातील 1.25 लाख लाडक्या बहिणीचा निधी थांबवण्यात येणार आहे. म्हणजे 1,25,000 बहिणींचा हप्ता आता कायमचा बंद करण्यात येणार आहे. छोटीशी चूक केली, कारण सरकारने सांगितलेलं काम त्यांनी पूर्ण केलं नव्हतं, त्यामुळे आता हप्ता त्यांचा बंद झालेला आहे. तुम्हाला पण वाटत असेल आपला पण हप्ता सुरू राहावा, तर सरकारने सांगितलेलं काम आता 3 दिवसाच्या आत करा. 3च दिवस शिल्लक राहिलेला आहे, अन्यथा तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो. ते कोणतं काम आहे लगेच तुम्हाला सांगतो, कारण मग तुम्हाला हप्ता मिळत जाईल. तर चला, ते एक काम कोणतं आहे तर त्यासाठी लाडक्या बहिणींकडे बघा. सरकारने सांगितलं आहे की ई-केवायसी प्रत्येक बहिणीने करून ठेवणं गरजेचं आहे. ई-केवायसी करा. त्यानंतर जर तुमचं उत्पन्न अधिक असेल, 2.5 लाखाच्या पुढे गेलं असेल, तर मग तुम्ही ऑटोमॅटिक बाहेर पडा, अन्यथा तुमचा लाभ बंद होणार आहे. व दुसरे काम करायचं आहे, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, नाहीतर तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये, सप्टेंबरचे 1,500 रुपये या नवरात्र उत्सवाच्या आधी पूर्णपणे मिळून जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कसलीही काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे आता कसलीही काळजी व चिंता करत बसू नका. सरकारने तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केलेला आहे. सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. तर चला आता पुढचे जिल्हे बघूयात. कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे त्यांची नावे. तर या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती दाखवण्यात आलेली असून स्पष्ट सर्व काय आता सांगण्यात आलेलं आहे. पुढे यादी देखील आलेली असून इथे बघा पुढचे कोणते जिल्हे आहेत तर या ठिकाणी आता लातूर जिल्हा देखील असून लातूर जिल्ह्यासाठी देखील आता या ठिकाणी निधी जाहीर करण्यात आलेला आहे. 113 कोटी रुपये मंजूर झालेले असून आता लातूर जिल्ह्यात सप्टेंबरचा हप्ता 1,500 रुपये आता सोडण्यात येणार असून सप्टेंबरचे देखील 1,500 रुपये पूर्णपणे आता सोडण्यात येणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, हे 1,500 जमा होतील. त्यानंतर गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये आता जमा होतील. टोटल रक्कम ही 2,330 रुपये आता वाटप करण्यात येणार आहे. ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काय हरकत नाही. लाडक्या बहिणीनं अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता जमा होणार आहे त्याबाबतची माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी फक्त आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर पुढचा व्हिडिओ बघायला मिळेल व त्यामध्ये तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल त्याबाबतची सविस्तर माहिती सांगितलेली आहे व याद्या देखील दाखवलेल्या असून अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी हप्ता वाटप होणार आहे ते याद्या देखील बघायला मिळतील. धन्यवाद.